नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे की तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, एकही प्रश्न यातला स्किप करू नका. मला थोडं बोलायचं होतं या विषयावरती आणि एक मागणी होती. आज एक स्पेशल डे आहे माझ्यासाठी, की आज माझा वाढदिवस आहे आणि त्या दिवशी मी तुमच्याकडून एक मागणी करते आहे, जे कोणी आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज पाहत आहेत. तर कालचा व्हिडिओ आहे आपला, जो की तो जो आहे तो 38 जणांनी पाहिला आहे आणि त्याला ज्या लाईक्स आहेत ना त्या फक्त 3 आहेत. तर माझं असं म्हणणं होतं की जितके जण व्हिडिओ पाहत आहेत तर त्यांनी लाईक केलं ना तर बरं होईल. त्याचं कारण असं आहे की जे प्लॅटफॉर्म मी यूज करते तर त्याचं कामच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब यावरती चालतं. शेअर आणि सबस्क्राईब हा भाग आपण त्याच्या इच्छेनुसार आणि आवडीनुसार सोडू, पण जे कोणी व्हिडिओज बघतात त्यांना 1% जरी आपल्या चॅनलवरचा जर व्हिडिओ युजफुल आणि इम्पॉर्टंट वाटत असेल तर मला असं वाटतं एक जेन्युनली तुम्ही एक लाईक केला पाहिजे. त्याचा इफेक्ट असा होईल की या प्लॅटफॉर्मवरती आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पुढे जायला मदत होईल. अदरवाईज इफेक्ट काय पडतो माहिती आहे का, की हे जे व्हिडिओज आहेत ते युजफुल नसावेत म्हणून याला लाईक्स नाही आहेत, असा त्याचा इफेक्ट पडतो पुढे. त्यामुळे मला असं वाटतं ग्रो व्हायला संधीच मिळत नाही आहे मला. तर माझी आजच्या दिवशी म्हणजे माझ्या स्पेशल दिवशी तुम्हा सगळ्यांकडून एकच इच्छा आहे, एकच मागणी आहे की जर तुम्हाला 1% जरी हा व्हिडिओ, आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ जर महत्त्वाचे आणि युजफुल वाटत असतील तर तुम्ही लाईक करा, आवर्जून लाईक करा, जेणेकरून मला पुढे जायला मदत होईल आणि मला जास्तीत जास्त काम करता येईल. अदरवाईज मला हे लवकरच बंद करावं लागेल, कारण की तसंही मग आपल्या इथे म्हणजे एवढे एफर्ट्स देऊन आहे ना काही त्याला अर्थ नाही आहे. सो माझी फक्त इथे मला उल्लेख करायचा होता की जर तुम्ही बघताय, तुम्हाला 1% जरी हे माहिती युजफुल वाटते आहे किंवा आपल्या स्टडीशी रिलेटेड आहे किंवा आपल्याला इन फ्युचर याचा उपयोग होईल, प्रत्येक एक्झाममध्ये उपयोग होईल असं तुमच्या मनाला, बुद्धीला वाटत असेल तर आवर्जून लाईक करा, जेणेकरून मला आपला चॅनल ग्रो करायला मदत होईल, जास्त काम करायला संधी मिळेल. अदरवाईज इथे संधी नाही आहे, मला हे बंद करावं लागेल. हे सरळ मी सांगते आणि अगदी मी खूप म्हणजे खुलासा करून बोलू शकत नाही, तसे नियमही आहेत. सो प्लीज ही रिक्वेस्ट आहे माझी, तेवढं बघा, कारण की याला काही पैसे तर लागत नाही आहेत. जस्ट एक विचार करून की हा युजफुल आहे, जस्ट एक लाईक करायचं आहे, ज्याचा मला जास्त उपयोग होणार आहे, आपल्या चॅनलला जास्त उपयोग होणार आहे. ठीक आहे, ही एकच रिक्वेस्ट होती. तर पाहूयात आजच्या म्हणजेच 14 ऑगस्ट 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, भारतात 14 ऑगस्ट रोजी कोणता दिवस पाळला जातो असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे याचं विभाजन विभीषिका स्मृती दिन असतो या दिवशी किंवा पाळला जातो. पर्याय क्रमांक डी योग्य आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. 14 ऑगस्ट रोजी विभाजन विभीषिका स्मृती दिन पाळला जातो. 1947च्या फाळणीच्या वेदना आणि जीवितहानीची आठवण करून देणारा हा दिवस आहे आणि या व्यतिरिक्त 14 ऑगस्टला पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन देखील असतो. ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्याच्या आठवणींसाठी पाकिस्तानामध्ये तो पाळला जातो. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न दुसरा, 8वी ब्रिक्स ओशियन अँड पोलार सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे OPST बैठक 2026 कुठे सुरू झालेली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोवा येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ही ब्रिक्स OPST ची बैठक म्हणजे 8वी बैठक होती आणि ती 12 ते 14 ऑगस्ट 2026 दरम्यान गोव्यात झालेली आहे आणि बैठकीचं आयोजन जे आहे ते राष्ट्रीय ध्रुवीय व महासागरीय संशोधन केंद्र म्हणजे NCPOR यांनी केलेलं आहे आणि ब्रिक्स महासागर आणि ध्रुवीय विज्ञान कार्यगटाची सुरुवात जी आहे ती 2018 साली झालेली आहे आणि या कार्यगटाचा मुख्य उद्देश आहे सदस्य देशांमध्ये महासागर आणि ध्रुवीय विज्ञान तंत्रज्ञानातील सहकार्य वाढवणं. आणि बैठकीचे अध्यक्ष जे आहेत ते डॉक्टर थंबन मेलोत हे होते आणि ब्रिक्स संस्थेचं मूळ सदस्य ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे आहेत.
पुढील प्रश्न पहा. प्रश्न तिसरा. तमिळनाडू सरकारने 2035 पर्यंत राज्याला किती ट्रिलियन अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष्य ठेवले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1.5 US ट्रिलियन इतकं. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. या 97 करारांमधून तमिळनाडूमध्ये एकूण 67,452 कोटींची गुंतवणूक येणार आहे. म्हणजे यासाठी त्यांनी 97 करार केलेले आहेत तमिळनाडू सरकारने. ओके. आणि हे करार वेत्री तमिळनाडू इन्व्हेस्टर्स कॉन्क्लेव्ह 2026 या पहिल्याच परिषदेत झालेली आहे. आणि या 97 करारांमध्ये ऑटोमोबाईल, नवीकरणीय ऊर्जा, जीवन विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, डेटा सेंटर आणि रिसर्च डेव्हलपमेंट या क्षेत्रांचा समावेश आहे. आणि ग्रीनफील्ड प्रकल्प म्हणजे नवीन जागेमध्ये नवीन सुविधा उभारणं, आणि ब्राउनफील्ड प्रकल्प म्हणजे जुन्या औद्योगिक क्षेत्राचा विस्तार किंवा पुनर्विकास करणं असा त्याचा अर्थ होतो. आणि या करारांमध्ये 15हून अधिक देशांच्या कंपन्यांचा सहभाग झालेला आहे. आणि विशेष म्हणजे अमेरिकेतील, जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया आणि युनायटेड किंगडम या देशांमधील कंपन्यांनीही या गुंतवणुकीमध्ये सहभाग घेतलेला आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न चौथा. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे नुकताच? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नाफा याचं योग्य उत्तर आहे नाफा जीवन गौरव पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, रोहिणी हट्टंगडी यांना. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. तिसऱ्या नाफा मराठी चित्रपट महोत्सवाची सुरुवात जी आहे ती सॅन होजे, कॅलिफोर्निया येथे झालेली आहे. आणि या महोत्सवाचं आयोजन महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यानं केलं गेलेलं आहे. आणि कॅलिफोर्निया थिएटरमध्ये 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये विविध चित्रपट, लघुपट आणि कार्यक्रम रंगणार आहेत. आणि रोहिणी हट्टंगडी यांचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार आहे. आणि त्यांना हा सन्मान नाफाचे संस्थापक आणि अध्यक्ष अभिजित घोलप यांच्या हातून मिळाला आहे. आणि नाफा हे अमेरिकेत मराठी भाषा, संस्कृती, कला आणि परंपरा जपणारं महत्त्वाचं व्यासपीठ आहे, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 5वा. कर्नाटकातील तंबाखू व निकोटीन उत्पादनांवरील बंदी किती कालावधीसाठी लागू करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1 वर्षांसाठी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. कर्नाटक सरकारने तंबाखू आणि निकोटीन असलेल्या उत्पादनांच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवरती बंदी घातलेली आहे. गुटखा आणि पान मसाला अशा पॅकेज आणि अनपॅकेज उत्पादनांना ही बंदी लागू होते. आणि अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2026 मधील कलम 30(2)(a) नुसार हा निर्णय घेतला गेलेला आहे. आणि बंदीची अंमलबजावणी जी आहे ती 1 वर्षांसाठी लागू राहणार आहे. आणि अशी बंदी आदेश 10 ऑगस्ट 2026 किंवा 15 जून 2026 पासून लागू होईल. आणि याबाबत वेगवेगळ्या अहवालांमध्ये माहिती दिलेली आहे. ही जी बंदी आहे ती केवळ कायदेशीरच नाही तर सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठीही महत्त्वाची मानली जात आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 6वा. रशियाने आंतरराष्ट्रीय गुंतवणूक विवादात आपला मध्यस्थ म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, DY चंद्रचूड यांची निवड झालेली आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. वाय चंद्रचूड यांची रशियाचे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक विवाद मध्यस्थ म्हणून निवड केली गेलेली आहे. आणि युक्रेनच्या सरकारी औषध बँकांशी संबंधित गुंतवणूक विवादासाठी ही निवड झाली आहे. आणि औषध बँक ही युक्रेनची सरकारी बँक आहे, हे लक्षात घ्या. आणि तिने युद्धात झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीसाठी भरपाईची मागणी केलेली आहे. आणि या प्रकारामध्ये लवाद मंडळात 3 सदस्य आहेत, ज्यामध्ये DY चंद्रचूड देखील सहभागी आहेत. चंद्रचूड हे या प्रकरणात मध्यस्थ म्हणजेच आर्बिट्रेटर म्हणून भूमिका बजावणार आहेत आपली. आणि या लवादाच्या अध्यक्षपदी कोस्टा रिकाच्या माजी व्यापार मंत्री डॅला
जिमनेज या देखील असणार आहेत. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 7वा. ग्रामीण ज्ञान सेतू मोबाईल ॲप 12 ऑगस्ट 2026 रोजी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी, गुजरात या राज्यामध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 12 ऑगस्ट 2026 रोजी गुजरातमध्ये ग्रामीण ज्ञान सेतू मोबाईल ॲप सुरू झालेला आहे. या ॲपचं उद्दिष्ट आहे गांधीनगर लोकसभा मतदारसंघातल्या गावागावांतील ग्रंथालयांना डिजिटल पद्धतीनं जोडणे असं आहे. आणि हे व्यासपीठ हब अँड स्पोक मॉडेलवरती तयार झालेलं आहे आणि जिथे केंद्रातील मोठ्या ग्रंथालयांना लहान गावातील ग्रंथालयांशी जोडलं जातं आहे. आणि 80 लाख पुस्तके फक्त 3 महिन्यामध्ये 752 ग्रंथालय हे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. सुरुवातीला 63 गावांतील ग्रंथालयांचा या प्रकल्पात समावेश केलेला आहे. आणि ग्रामीण ज्ञान सेतू मधल्या पुस्तक संग्रहामध्ये बालसाहित्य, स्पर्धा परीक्षांची पुस्तकं आणि भारत व गुजरात इतिहासावरती आधारित विविध प्रकारची साहित्य ठेवण्यात आलेली आहेत. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 8वा. IIT गुवाहाटीने कार्बन डायऑक्साईड पकडण्यासाठी कोणती प्रक्रिया विकसित केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2 टप्प्यांची मायक्रो अल्गी संवर्धन प्रक्रिया विकसित करण्यात आलेली आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. IIT गुवाहाटीने कार्बन डायऑक्साईड पकडण्यासाठी बायोमास आणि जैव ऊर्जा निर्मितीसाठी 2 टप्प्यांची मायक्रो अल्गी संवर्धन प्रक्रिया तयार केलेली आहे. या प्रकल्पांचं नेतृत्व प्राध्यापक कौस्तुभ मोहंती, रासायनिक अभियांत्रिकी विभाग यांनी केलेली आहे आणि त्यांना दीपेश सिंह चौहान यांची साथ मिळाली आहे. आणि या संशोधनाचं काम रिन्युएबल एनर्जी जर्नलमध्ये प्रसिद्ध देखील झालेलं आहे. आणि प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यामध्ये 15% कार्बन वापरून मायक्रो अल्गी वेगवान वाढीस मदत केली गेलेली आहे. नवीन प्रक्रियेमध्ये बायोमास उत्पादन पारंपरिक पद्धतीने 25.7 अधिक मिळतं आणि कार्बन डायऑक्साईड स्थिरीकरण 35.4 वाढलेलं आहे. या नव्या मायक्रो अल्गी प्रक्रियेमुळे तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कार्बन वापरायचा एक नवा मार्ग मोकळा झालेला आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 9वा. गरुड उच्च रेझोल्युशन दुर्बीण कोणी लॉन्च केलेली आहे? याचं योग्य उत्तर आहे इंडिया ऑप्टेल लिमिटेड यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. इंडिया ऑप्टेल लिमिटेड नागरी बाजारपेठेसाठी स्वदेशी गरुड उच्च रेझोल्युशन दुर्बीण लॉन्च केलेल्या आहेत. इंडिया ऑप्टेल लिमिटेड या संरक्षण उत्पादन विभागाच्या अंतर्गत कार्यरत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. आणि गरुड दुर्बीण स्वदेशी डिझाईन आणि निर्मितीद्वारे आत्मनिर्भर भारत या भावनेचे प्रतीक आहे. आणि गरुड दुर्बिणी नागरी वापरकर्त्यांसाठी उच्च गुणवत्तेची ऑप्टिकल कामगिरी देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आहेत. इंडिया ऑप्टेल लिमिटेडच्या गरुड दुर्बिणी संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा नागरी वापरासाठी उपयोग करणारे उत्पादन त्यामुळे ठरते. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 10वा. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने मोहरीच्या अनुवांशिक संसाधनांमधून कितीपेक्षा जास्त रकमेचा ABS निधी जारी केलेला आहे? एक मिनिट. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने मोहरीच्या अनुवांशिक संसाधनांमधून 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रवेश आणि लाभ वाटप निधी जारी केलेला आहे. प्रवेश आणि लाभ वाटपाला ABS असे संबोधले जाते. आणि मोहरीच्या अनुवांशिक संसाधनांमधून मिळालेला ABS निधी 26 राज्य जैवविविधता मंडळांना वितरित केला जाणार आहे. आणि राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाची ही प्रक्रिया जैवविविधता अधिनियम 2002 अंतर्गत सुरू आहे. आणि मोहरीच्या अनुवांशिक संसाधनांमधून मिळालेल्या ABS निधींचे वितरण जैवविविधता संवर्धन आणि लाभ वाटपाशी संबंधित महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 11वा. भारत अफगाणिस्तान
T20 आंतरराष्ट्रीय मालिकेचे सामने कुठे खेळले जाणार आहेत? असा प्रश्न. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम, दिल्ली येथे. बीसीसीआयने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाची बीसीसीआय आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने घोषणा केलेली आहे की सप्टेंबर 2026 मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये 3 T20 आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत आणि ही T20 मालिका 13 ते 17 सप्टेंबर 2026 दरम्यान खेळवली जाणार आहे आणि सामने दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवरती आयोजित केली जाईल आणि ही 3 सामन्यांची मालिका अफगाणिस्तानच्या फ्युचर टूअर्स प्रोग्रामचा भाग आहे आणि बीसीसीआय म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ होय असून आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड ही अफगाणिस्तानची क्रिकेट संस्था आहे आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंधांमध्ये कसोटी, ODI आणि T20 आंतरराष्ट्रीय सामने समाविष्ट आहेत. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. भारत आणि नेपाळने किती विकास प्रकल्पांसाठी सामंजस्य करार नुकताच केलेला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 8 प्रकल्प. भारत आणि नेपाळ यांनी शिक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रातील 8 विकास प्रकल्पांसाठी सामंजस्य करार केलेले आहेत आणि 8 प्रकल्पांची एकूण अंदाजे किंमत जी आहे ती 803 दशलक्ष नेपाळी रुपये इतकी आहे आणि हे प्रकल्प भारतीय अनुदान सहाय्याच्या मदतीने राबवले जातील. शिक्षण, आरोग्य आणि कृषी हे 3 महत्त्वाचे क्षेत्र या प्रकल्पांमध्ये समाविष्ट आहेत आणि हे 8ही प्रकल्प नेपाळच्या विविध प्रदेशामध्ये राबवले जाणार आहेत. भारताच्या काठमांडू दूतावास आणि नेपाळच्या विभिन्न मंत्रालयांनी या करारामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि भारत नेपाळ सहकार्याने पुढच्या काळामध्ये या महत्त्वाच्या क्षेत्राचा विकास साधण्याची अपेक्षा यामध्ये आहे. ठीक आहे, तर आजचे आपले 14 ऑगस्ट 2026 चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.